एक उपदेशपर संगीत आणि पुढील कार्यक्रम गुरुवर्य अण्णासाहेब चौरे यांच्याकडे राहील. लंकेचा राजा रावण 80,000 बायका 1,00,000 नातू 1,00,000 पण तू माऊली जरी इलेक्शनला उभा राहिला असता तर पडला असता का? नाही. परंतु गर्वापायी पतन झालं म्हणून असताना न्यायाने नीतीने वागलं पाहिजे म्हणून कवी काय म्हणतात पहा. Bye.
असताना सद्गुरू शिवाय पर्याय नाही म्हणून काय म्हटले पहा, श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांची लेखा कोण करी. म्हणून गोविंद कवीचं ऐकून गाणं जाऊन धरावा चरण, जाऊन धरावा गुरुचरण, जाऊन धरावा गुरुचरण, गोविंद कवीचं ऐकून गाणं जाऊन धरावा गुरुचरण, जाऊन धरावा गुरुचरण, जाऊन धरावा गुरुचरण. उदार घ्यावा करून, सद्गुरू कडून उदार घ्यावा करून. मानव जन्म येणार नाही फिरून, दोन दिवसाची जवानी जाईल तरुण. मानव जन्म येणार नाही फिरून, दोन दिवसाची जवानी जाईल तरुण. मानव जन्म येणार नाही फिरून, सुंदरी ग ग ग चालू तू मैना रे. हे राया राणी, हे राया राणी हरे. धन्यवाद. आहे. आपल्या या मातीची सेवा करीत असताना अत्यंत कष्टातून स्वर्ग या सर्व भांडगावच्या परिवारानं उभा केलेला आहे. सोनं पिकवीत असताना या मातीमधलं परमार्थामध्ये सुद्धा बागायत केलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा भांडगावच्या सर्व भाविक भक्तांना साष्टांग दंडवत घालून श्री दत्त सावताळ महाराज, वातमने गणपत बाबा, गुरुमाऊली गोदरामदादा चौरे गुरुजी या ठिकाणचे ज्यांनी तप केलं ते शृंग ऋषी काळभैरवनाथ महाराज, सर्वांना वंदन करून माझ्या सेवेला प्रारंभ करीत आहे. आज फक्त अर्धा तास महाराज मला सहन करा. या ठिकाणी जी सेवा होईल ती गोड करून घ्या. आज महापुण्य पर्वाच्या या काळावरती, कारण आपण ज्या अवताराला पूर्ण अवतार म्हणतो तो भगवान श्रीकृष्णाचा अवतार, आजच्या मुहूर्तावर देवाने अवतार घेतला. किती पुण्य पर्व काळ असेल हा. श्रावण कृष्ण अष्टमी आणि म्हणून रात्री 12 वाजता हा जन्मोत्सव संपूर्ण जगभर साजरा होत असतो. आपल्या सर्वांना ते भाग्य लाभतंय. खरं तर भाग्याशिवाय महाराज, खरंच संचिताशिवाय, भाग्याशिवाय काही माणसाच्या वाट्याला येत नाही. जे आपल्या भाग्यामध्ये लिहिलेलं आहे, प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ते आपल्याला मिळतं. आणि म्हणून हा आनंदाचा सोहळा असो. आपण या ठिकाणी आवर्जून बोलवलं आणि ही सेवा करण्याचा योग आला. होणारी सेवा गोड करून घ्या. चला मंडळी, अलेक्स टेन्शन चला. जशी माऊली मती देतील त्या पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न राहील. होणारी सेवा गोड करून घ्या. चला घ्या दादा.
माईचे मालतयानी गुरु सखाराम म्हणे दुकानात सर्वांचाच वाटा सर्वांचाच वाटा बाबू गंगाराम म्हणे परिमाण सद्गुरु नमन भगवान श्रीकृष्णाला सांदीपणी गुरु लाभले प्रभू रामाला वशिष्ठ गुरु लाभले आणि म्हणून सद्गुरु शिवाय सोय नाही कृष्ण सखा गिरीधारी बोध करी भक्त अर्जुनाला रणांगणावर गीता वदवली त्याच्या स्वहिताला अर्जुनाला भ्रम झाला कशासाठी कोणासाठी परंतु भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचे घोडे रथ चालवला सारथ्य केलं आणि रणांगणावर गीता सांगितली कशासाठी अर्जुनाच्या स्वहितासाठी आणि अर्जुनाचा भ्रम सर्व दूर झाला महाभारत ज्याच्यावर उभा आहे सज्जनो कौरव आणि पांडव भगवान श्रीकृष्णाने प्रस्ताव ठेवला कौरव आणि पांडव सेनेपुढं महाराज एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला माझं सैन्य आहे ज्याला जे लागतंय ते घ्या पांडवांनी सांगितलं देवा जिथं तू आहे तिथं विजय आहे आम्हाला तू पाहिजे दुर्योधनाला मात्र ती बुद्धी नव्हती महाराज त्यांनी सांगितलं आम्हाला देव नको देवाचं काय पाहिजे सगळं सैन्य पाहिजे सेना पाहिजे शेवटी पांडव प्रताप झाला पांडवाचं साहित्य केलं भगवंताने आणि म्हणून विजय झाला पांडवांचा आत्ताच आपण गेल्या तासाभरापासून ज्यांची सेवा श्रवण केलेली आहे ते किनकर साहेब महाराष्ट्रामध्ये या शाहिरी क्षेत्रामध्ये एक मानाचं पान खरोखर अत्यंत भूषणावं अशी शाहिरी अलीकडल्या 7-8 वर्षामध्ये त्यांच्या हातून सेवा झालेली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रेमाला पात्र आहे ते त्यांच्या गुणसंपदेमुळं आपल्याही कार्याला साहेब शुभेच्छा आज खरोखर कृष्ण जन्मानिमित्त आपलं विवेचन सुंदर ऐकायला मिळालं ज्या ज्यावेळी धर्मावर संकट आलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ज्या ज्यावेळी धर्मावर संकट आलं त्या त्यावेळी देवाला अवतार घ्यावा लागला मच्छ कच्छ वरा नृसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कलंकी 10 अवतार अजून 24 अवतार भगवंतांनी घेतले ज्या ज्यावेळी धर्मावर संकट आलं देवाला यावं लागलं आणि आपल्या भक्तांचा उद्धार करावा लागला आजचा महापुण्य पर्व काळ सगळ्या गोपाळांचा उद्धार केला भगवंताने साहेबांनी आत्ताच वर्णन केलं आहे त्यांच्या याच्यामध्ये संगती कोणाची याला फार किंमत आहे सज्जनो पांडवाला भगवंताची संगत घडली आणि म्हणून विजय रथाला गेले कौरव
ज्यांना देवाची संगत घडली ते सर्व उद्धारून गेले गोपाळ. म्हणून सज्जन दुर्जन पाहुण दोस्तीचा हात पुढे करा. साधू संतांच्या संगतीला गेल्यानंतर महाराज देह शुद्ध होणार, वाणी पण शुद्ध होणार, अंतःकरणही शुद्ध होणार. म्हणून भंग नाही नाम ठेविले अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे. महाराज डीजेला परवा गाणं आलं, काल लई पोरं नाचली, आज गाणं विसरून नाही गेलं. माऊलींची समाधी 700-725 वर्ष झाली, आजही अभंग ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. तुकाराम महाराजांचे अभंग पाण्यामध्ये बुडवले, परंतु महाराज बुडले नाही. आजही गाथा लाखो जीवांची पाठ आहे, कारण त्या वाणीला कधी भंग नाही. आचळ, आमळ, आढळ, अव्यक्त, निराकार, निर्गुण, कारण ती वेदवाणी आहे, देवाची वाणी आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आता साहेबांनी वर्णन केलं, भावभक्तीशिवाय कुणीच उडी बांधली भावभक्तीची. साहेब भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये दाढीची आणि विणीची गाठ मारली. गवळ्याच्या दाढीची आणि विणीची गाठ बांधली देवानी, आणि गाठ सोडवणार सुद्धा देवच. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. म्हणून सज्जन दुर्जन पाहुण दोस्तीचा हात पुढे करा. जशी संगती तशी मनोगती विसरू शेजारी पवळा बांधतात, टवळ्या शेजारी पवळा बांधतात. जशी होते तारा, जशी होते तारा, वाण नाही पण गुण लागतो. सुदाम्याला भगवान श्रीकृष्णाची संगत लाभली. महाराज सगळी नगरी सोन्याची झाली. काय होतं सुदाम्याकडे द्यायला? शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मुठभर पोहे होते, परंतु आपल्या मित्राच्या मुठभर पोह्यासाठी आखी मित्राचं शहर सोन्याचं केलं. द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला, द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला, द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला, द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला. आणि म्हणून देवादिकाची साधू संताची संगत घडणं हे फार मोठं भाग्य आहे. आणि खरोखर भांडगावची माती इतकी सुपीक आहे का या ठिकाणी परमार्थाचं मोठं बागायत आहे. आणि म्हणून ही सगळी ज्ञानवंत गुणवंत अशी बैठक या ठिकाणी बसली आहे.
भांडगावच्या मातीलाही साष्टांग दंडवत आहे आणि भांडगावच्या माणसांना सुद्धा साष्टांग दंडवत आहे. गणपत बाबांचा पंत पारख संत संग करा, संत संग करा, दत्तात्रयाचा शिष्य गोदाराम सांगे पुत्रासावा सुपुत्र ज्याचे अवघे घेतली गुण, काय कामाचे नावीस व्यर्थ वय मातीची धन्य भाग्य कुंतीच्या उदरी धर्म भीमार चुन, काय कामाचे गांधारीचे व्यर्थ गेले मरुरे गोकुळामध्ये कृष्ण जन्मले. आजचा शुभ मुहूर्त. जन्म झाला मथुरेला महाराज, परंतु नदी ओलांडून यमुना माई ओलांडून जावा कुठं लागलं? गोकुळामध्ये. जन्म देणारी आई देवकी नंदन, सांभाळणारी आई यशोदा माता. जेवढी जन्म देणारी आई श्रेष्ठ आहे, तेवढीच सांभाळणारी सुद्धा माता श्रेष्ठ आहे. इकडं पिता वसुदेव, इकडं नंद राजा. गोकुळामध्ये कृष्ण जन्मले. साक्षात यमुनाबाई टोपलीत घेऊन चाललेत वसुदेव महाराज यमुनेमध्ये. कुणी कुणी यमुना खरोखर पाहिली महाराज, त्यांना कळलं किती भव्य आहे ते पात्र. नजर जाईल तेवढं पाणी पुढं. आणि अशा नदी पात्रामधून यमुनाबाई सुद्धा देवाचं दर्शन करायला आतुर झाली होती. ज्यावेळी देवाचा महाराज चरण स्पर्श झाला, विष्णुदमामा देवाचा ज्यावेळी यमुनाबाईला स्पर्श झाला, त्याच्यानंतर ते पूर्व सरलेलं आहे. वसुदेवाला वाट मोकळी झाली गोकुळामध्ये जायची. म्हणून गोकुळामध्ये कृष्ण जन्मले. बाळरूप सगुण, बाळरूप सगुण. गडी गोपाळ तारले केले कंस. कोण होता? मामा, सख्खा मामा. परंतु जिथं सत्य नाही, जिथं न्याय नाही, तिथं महाराज भगवंत सुद्धा नाही. आणि म्हणून सख्या मामाला सुद्धा महाराज त्याच्या ठिकाणाला पाठवलं. माणसाने कुठं जायचं? स्वर्गात जायचं का नरकात जायचं? हे कोणाच्या हातामध्ये आहे? तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि म्हणून देवाधिकाची संगत, साधू संतांची संगत किती महत्वाची आहे. प्रारब्धाशिवाय महाराज नाही, भाग्याशिवाय नाही. ज्यावेळी बाळ जन्माला आलं, महाराज सती सावित्रीने अक्षर लिहिलं. यमाने एकदा विचारलं सतीला, ममताई, यमाने सतीला विचारलं, तू काय लिहिलंय? म्हणले बाळाच्या ललाटावर. सतीने सांगितलं, यमराजा मला वाचता येत नाही. थोडा आवाज कमी ठेवा बंटी. बंटी बोलताना आवाज कमी ठेवा, म्हणजे मला जर बोलतो इको थोडंसं कमी ठेवा महाराज, थोडंसं. यमाला विचारलं, सटी म्हणली
देवा मला फक्त लिहिण्याचा अधिकार आहे, मला वाचता येत नाही. जे लिहिले प्रारब्धी तेची फळं आले. महाराज कृष्ण महाराजाचा देवाधिकाचा जन्म सुद्धा कुठे झाला, बालपण कुठे गेलं, किती किती मोठी शत्रू, कितीतरी संकट आली महाराज. एवढं सांगायला आता आपल्याला वेळ नाही, परंतु जे जे संकट आलं ते भगवंताकडे चक्र होतं महाराज. चक्र होतं सुदर्शन. आणि म्हणून सर्व असत्याचा अनितीचा नायनाट केला. आपल्या भक्तांचा, सर्व गोपाळांचा, गवळणींचा उद्धार केला भगवंताने. एवढंच नव्हे, अर्जुनाला रणांगणावर कुरुक्षेत्रावर महाराज 18 अध्यायाची बोध केला. आजही सगळ्या जगाला तो बोध, सर्व जगाला अमृतवाणी आहे. म्हणून जीवनात जगावं कसं, वागावं कसं ही वाणी आपल्याला शिकवते. भगवंताचा उपदेश पूर्ण अवतार. आणि म्हणून हाच अवतार पंढरीला आला. साहेबांनी ते पण वर्णन केलं. द्वारकेची संपदा घेऊन आला पंढरीसी जाणं, आवटपीठ विटेवरी उभा जोडून या चरण, अर्ध नारी नटेश्वर दाखविला सद्गुरूनं. आणि म्हणून तिथं विठ्ठल पण आहे, रुक्माई पण आहे. आणि देव पंढरपूरला का आले महाराज, तर रुक्माई माता सुद्धा रुसल्या होत्या आणि त्या शोधार्थ दिंडीर वनामध्ये देवाला यावं लागलं भगवान श्रीकृष्णाला, त्या शोधासाठी. आणि म्हणून विटेवर उभं राहावं लागलं. असो, आज या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी ही जी भूमी आहे किंकर साहेब, ही शृंग ऋषींची भूमी आहे. आत्मज्ञानी गणपत बाबांच्या एका वाणीमध्ये उल्लेख आहे. आदरणीय आपले ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणजे आमच्या आजोबांबरोबर ज्यांनी सेवा केली असे जगन्नाथ बाबा रोखले, भाळवणीचे एक रत्न, आज बाबांपुढं या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा योग होतोय. निश्चित बाबांचे स्वागत केलं पाहिजे. भांडगावकर सगळी शाहीर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शृंग ऋषी गायनी मोहिला रामायणामध्ये अर्थसिदा, त्यांच्या जे तपश्चर्येचं ठिकाण साहेब हे आहे. आणि त्या ठिकाणी भाळवणी या ठिकाणी म्हणजे आहे का नाही, त्या गायनाला ते मोहित झालेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या भूमीवरती आपल्याला आज खरोखर पहिल्यांदा महाराज खूप दिवसापासून इच्छा होती, मागच्या 2-3 वर्षापासून, परंतु आज हा संकल्प पूर्ण झाला या आशीर्वादामुळं. आणि तो बी मुहूर्त म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा या अवतार गोकुळाष्टमी. आज सगळीकडं पहा महाराज, दहीहंडी पूर्ण सगळीकडे उत्सव चालू आहे जल्लोषामध्ये. तर हा जो काला आहे, वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे, हा काला खरोखर भाग्य आहे. आणि म्हणून या अशा सर्वोच्च ठिकाणी, पारनेर तालुक्यातलं उंच ठिकाण आहे, विशिष्ट उंचीवरचं आहे. याला एक ज्ञानाची तपाची उंची आहे, ज्ञानाची उंची आहे. आणि म्हणून खरोखर ही भांडगावची जी भूमी आहे, ही एका उंचीवरच्या भूमीवर हा सोहळा चालू आहे. खूप मोठं भाग्य आहे. आणि म्हणून शेवटची एक 5-10 मिनटं फक्त. गोकुळामध्ये कृष्ण जन्मले, बाळ रूप सगुण, अनेक संकट आली. पुतना मावशीचं संकट आलं, माहीम मठाचं संकट आलं, अनेक संकट आली बाळ रूपामध्ये. परंतु भगवंतानी सगळ्यातून सुदर्शन रूपी राहिले. म्हणून गडी गोपाळ तारले केले दिले वस्त्र द्रौपदीसी अंतर भरजरी पितांबरी धिरा फाडून. महाराज आत्ता रक्षाबंधन झालं, भावाने बहिणीला राखी, बहिणीने भावाला राखी बांधली, बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी भावाची. द्रौपदीला भगवान श्रीकृष्णाला जखम झाली महाराज, द्रौपदीने विचार नाही केला साहेब, लगेच पिता
पितांबर फाडला आणि भगवंताची जखमेवर लावलं. त्या उपकाराची आठवण ज्यावेळी वस्त्रहरण झालं त्यावेळी सगळी वस्त्र देवानी पुरवली. ढीग लागला काही डोंगरा एवढा, परंतु वस्त्रहरण झालं नाही. दिले वस्त्र द्रौपदीसी अंतर भाव पाहून तुही अर्जुनाचे घोडे सारथी रथी होऊन रथी होऊन सारी नगरी सुवर्णाची दावी सुद्धा मेला करून दावी करून गोपाळ भक्त स्वरूपी मिळाले. वाकड्या पेंद्या सुदामा सवंगडी. महाराज डाव कोणता होता? चेंडू फळीचा. कळंबाच्या झाडावर यमुना डोहामध्ये कालियाची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण देवानी त्याच्या फड्यावर नाच केला. कालिया मर्दन. जन्माष्टमी मुहूर्त जवळ आला आहे, भरपूर वर्णन करता येण्याजोगा आहे. एवढ्या मोठ्या कालियाला सुद्धा देवानी मंत्रमुग्ध केलं, शांत केलं. आणि म्हणून सकळ जीवाचा करी संभाळ. महाराज आपल्या सर्वांचा संभाळ करणारा तो आहे. या विश्वाचं सूत्र पूर्ण अवतार म्हटलेलं आहे त्याला. या सर्व विश्वाचं सूत्र घेऊन सगळ्या भक्तांच्या उद्धारासाठी उभारीला हात जगी दाखवली मात. देव वैसले सिंहासनी आल्या याचे कासी पुरे धनी. म्हणून भगवंताच्या सेवेमध्ये प्रत्येक जीवाने आपलं क्षण घातला पाहिजे. कारण क्षणभंगूर संसार घडीची कायापुरी वस्ती. नाम किराणा अमूल्य वस्तू भरा माग स्वस्ती. पुन्हा चाललेला दिवस नाही, आज चाललेला क्षण नाही. आणि म्हणून कुठलंही कार्य करीत असताना भगवंताला स्मरून ते कार्य सिद्धीला जातं. नवे नवे देव आपल्या जवळ आहे महाराज. आणि जोपर्यंत देव आहे म्हणून आपण हालचाल करतोय, बोलतोय, चालतोय, पाहतोय, ऐकतोय. एकदा का आपल्यातला देव निघून गेला का हे सगळं धरणीला पडतंय. किती करा संसार नरदेह मातीला जाणार. सोने नाणे पैशाचे गाठोडे मागे काही न उरणार. म्हणून अखंड करावे देवाचे ध्यान. रात्रंदिवस आपण जो श्वास घेतोय महाराज याच्यात देवाचं नाम आहे. ज्यावेळी तो श्वास बंद होईल त्यावेळी आपली सुद्धा यात्रा संपेल. आणि म्हणून साधू संतांनी आपल्याला या नामाचा महिमा सांगितला. सद्गुरूकडून नाम घेऊन जीवनाचा उद्धार. साधू संतांची संगती याच्यापेक्षा कोणताही धन नाही महाराज. हे सगळं नाशवंत आहे. सोनं पैसा अडका जमीन जुमला सर्व हे सगळं जागेवर आहे. पण आपल्याकडे येणारं आहे जे धन ते अक्षय धन ते साधू संतांनी मिळवलं. तेच धन तुम्हाला आम्हाला दिलं. आणि म्हणून हा धर्म मंडप आहे. असो गडी गोपाळ तारले केले कंसाचे गोपाळ भक्त स्वरूपी मिळाले निजनामी निरंजन.
कवी गणपती करी कवन, काय कामाचे धावीस व्यर्थ होय मातीची धन. जो पुत्र सद्गुणी त्याचा झेंडा त्रिभुवनी, वडगाव देश दक्षिणी प्रसन्न सावताळ मुनी. ही जी भावभक्तीची गाठ आहे तो बांधणारा परमेश्वर आहे आणि सोडवणारा सुद्धा परमेश्वर आहे. म्हणून साहेब, जोडीशिवाय रुबाब नाही. प्रपंचामध्ये जशी जोडी आहे, जोडीशिवाय सिद्धता पण नाही, प्रपंच पूर्ण नाही, तसं परमार्थामध्ये सुद्धा भावभक्तीशिवाय परमार्थ सुद्धा पूर्ण होणे नाही. म्हणून आपल्या सर्वांना तो लाभ आहे. सर्व भांडगाव परिवाराच्या परमार्थी कार्याला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालून एक छोटा अभंग घेत आहे आणि यानंतर भाऊसाहेब महाराज आंधळे यांचं एक अभंग होईल. जवानी जाईल सरून, मानव जन्म येणार नाही फिरून. खरोखर हे जीवन अनमोल आहे आणि म्हणून साधू संतांनी महापुरे वृक्ष जाती तेथे लवाळे वाचती. सोज्वळता, नम्रता, सात्विकता, परमार्थ हाच सात्विक भावाचा आहे. म्हणून एक उपदेशपर संगीत आपल्या समोर जात आहे. 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहुणा. आपण सगळे पाहुणे आहोत. तुम्ही पाहुणे, मी पाहुणे.
गावाचा वारा न लावू राजसा माझी या सकळा हरीच्या दासा. आज या ठिकाणी जी सेवा करण्याची संधी सर्व भांडगावकर परिवार, डॉक्टर महाराज, माधव मामा उकांडे, सर्व भाविक भक्त या ठिकाणची सर्व नामोल्लेख करण्याजोगी आहेत. अंबादास दादा, आपले मामा, सर्वच मंडळी या ठिकाणचे प्रत्येक मामा सर्वांचा उल्लेख करण्याजोगा आहे. आपण सर्वांनी जी अमूल्य अशी खरोखर सुवर्ण संधी, अमृत संधी या सगळ्या व्याख्या मागं पडतील. आज या ठिकाणी आपल्यासमोर सेवा करण्याचा योग आला. आम्हाला ज्यांची अनमोल अशी साथ महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करताना लाभते ते आमचे गुरुबंधू शाहीर शांतारामजी किनकर साहेब. सुंदर अशी ऑर्गनची जी साथ आहे, संगीत विशारद आहेत भाऊसाहेब महाराज आंधळे, आपले विष्णू मामांचे एकदम गुरुबंधू आहेत ते. इकडं आमचे काडी मास्टर आहेत वडगाव सावताचे भीवसेन भाऊ साळवे, ढोलकी मास्टर आमचे विशाल भांड, बंटी भांड धोत्रे बुद्रुक. त्याचप्रमाणे पाठीमागं आमचे राजू भाऊ शिर्के, पारनेरच्या उत्तर भागामध्ये उत्कृष्ट असे आचारी, नामांकित असे, याही परमार्थ कार्यामध्ये अत्यंत सक्रिय आहेत. पाठीमागं मध्यभागी संपतराव रोडे, धोत्रे बुद्रुक आणि सर्व ही मंडळी. आज भाऊ तुमच्या योग आला आहे या ठिकाणी या कार्यामध्ये सहभागी होण्याचा. निश्चित फार मोठं भाग्य आहे. आणि मगाशीच भाऊंनी वर्णन केल्याप्रमाणे या शुभमुहूर्तावर आपण जे बोलावलेलं आहे, निश्चित आम्ही जोपर्यंत हा देह आहे, म्हणजे जोपर्यंत आत्मराज या कडीमध्ये आहे तोपर्यंत या सोहळ्याला येत राहू. पुन्हा एकदा साष्टांग दंडवत. भाऊसाहेब महाराज आंधळे, किती वेळ राहिला? झालाय टाइम त्यांनी दिलेला वेळ संपलेला आहे. भाऊसाहेब दादा, पण आता मी 10 मिनिटं मागून घेतो त्यांच्याकडून. बरं. भाऊसाहेब महाराज आंधळे कार्यक्रमाचा या ठिकाणी भैरवी रूपी सादर करीत आहे आपल्या पुढे. हॅलो 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 हॅलो. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. काना वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. काना वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. काना वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. 12-16 गवळ्याच्या नारी त्या नटून चालल्या मथुरा बाजारी. यानं मारीला खडान माझा फोडला घडा, यानं मारीला खडान माझा फोडला घडा, यानं फोडिल्या घागरी. काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. यशोदा बोले बाळ श्रीहरी, तू छेडू नको रे गोकुळ नगरी. राधिकेच्या घरी काना पलंगावरी, राधिकेच्या घरी काना पलंगावरी, राधा झाली ग बाबरी. काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. काना वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी,
नंद बाबाही झोपी गेले. मथुरेत कंसालाही झोप लागली. वसुदेव बाबा देवकी त्यांना आनंद होऊ लागला. म्हणजे दुष्ट लोक आहे त्यांना चळकाप सुटू लागला. भगवान परमात्मा अवतीर्ण होणार आहेत, त्यामुळे दुष्ट लोकांना अधर्मीयांना थळकाप सुटू लागला. आणि जे वसुदेव बाबाला आणि देवकीला बंदीखान्यात ठेवलेलं होतं आणि त्याच वेळेस जे द्वारपाल उभे होते, द्वारपाळांना आता झोपा लागलेले आहेत. भगवान परमात्मा अगदी थोड्याच वेळामध्ये जन्माला येणार होते. सगळ्यांना आनंद झालाय. आपणही भगवान परमात्माचं स्वागत करू. हरी स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. भगवान परमात्मा अवतार घेत होते आणि त्यावेळेस देवकी मातेला अतिशय आनंद झालेला आहे. देवकी मातेला आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये देवकी माता अतिशय उत्सुक आहेत, नाचू लागल्या. मुलगा झालाय, पण आता काय करावं? कंसाला कळलं तर कंस मारून टाकीन. 6 मुलं जसे भाताचा गोळा करावा आणि भिंतीवर मारावा तसे सर्व 6 मुलं मारले. 7वी योग मायेद्वारे रोहिणीच्या गर्भामध्ये गेली आणि 8वा अवतीर्ण झालेला आहे. देवकी मातेला भीती वाटू लागली आणि त्यावेळेस भगवान परमात्मा मोठे झाले आणि म्हटले, आई माझं पप्पाकडे काम आहे. आणि त्यावेळेस वसुदेव बाबांना सांगितलं, मला नंदाच्या घराला हरी नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला आणि त्यावेळेस वसुदेव बाबाने टोपलीत घेतलं. पायाची बंधनं गळून गेली. जे द्वारपाल उभे होते त्यांनाही झोपा लागल्या. भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर ते टोपलीमध्ये वसुदेव बाबांनी घेतलंय आणि घेऊन येत आहेत. रात्रीची 12चा दरम्यान आहे आणि त्यावेळेस मंद असा पाऊस चालू आहे. यमुना माता दुथडा भरून वाहत आहे आणि त्या यमुना माता दुथडा भरून वाहते. एवढं पाणी आहे. वसुदेव बाबा पाणी असं सारत आहेत. आता नरड्यापर्यंत पाणी आलंय, नाका तोंडात जाऊ लागलं. यमुना मातेला वाटायचं मला भगवान परमात्मा दर्शन द्यावं आणि हळूच भगवान परमात्म्याने पाय बाहेर काढला. यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना माता दुभंगली आणि वसुदेव बाबा नंद बाबाच्या वाड्यात मध्ये आले आणि त्यावेळेस नेमकं दरवाजा उघडा राहिला होता. वसुदेव बाबा आले. पाळण्यामध्ये हळूच बाळ खाली ठेवलं. बाळाला पाण्यामध्ये टाकलं आणि वसुदेव बाबा पुनश्च माघारी निघून. सगळीकडे आनंदाचा उत्साह झालेला आहे. सगळ्यांना आनंद झालाय. भगवान परमात्मा आता अवतीर्ण झालेले आहे आणि
त्यामुळे सगळीकडे जयघोष चालू आहे भगवान परमात्म्याच्या नावाने. दृष्ट लोक घाबरू लागले, पण धर्मीय जे होते त्या सर्वांना आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये सर्वजण नाचू लागले. यशोदेला झोप लागलेली होती आणि तेवढ्यामध्ये एक दासी कळालं की यशोदे महिला पुत्र झालाय आणि त्यावेळेस एक दासी पळत आली नंद बाबाकडे. नंद बाबा लाला भयो मोठ्या मोठ्याने आरडू लागली आणि नंद बाबाला आनंद झाला आणि नाचू लागले. हरी किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गोपाल कृष्ण भगवान की. आपल्या हातातली फुलं आपण सर्वांनी पाण्यामध्ये टाका. भगवान परमात्मा 12 वाजता अवतीर्ण झाले, सगळ्यांना आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, नाच गोड हसू तालात नाच गाऊ तालात पैजण थडथडले. गोपी आला नटून कान दिसतो उठून काया नवतीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सर्वांनी महिला मंडळ गोल करा आणि भगवान परमात्मा अवतीर्ण झालाय या आनंदामध्ये सर्वांनी पावली खेळून भजन करायचं. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी फुलले सुर संगती, कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाल कान्हाला नावे किती. रोज खोड्या कर गोपी गाळा नटून, रोज खोड्या कर गोपी गाळे जमून, सांज सकाळी गोपाळ झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद. जय हो. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी
हर घर में था थैया गोकुल में बाजे बधैया मन बरसावे जय दिन मंगल गान आप सदा गाए अनुज देवेंद्र सुमन बरसावे सुनो धन्य धन्य हो धन्य धन्य जसोमती मैया गोकुल में बाजे बधैया बधैया हो बाजे बधैया बाज बधैया हो जन में कन्हैया देवकी के जन में कन्हैया गोकुल में बाजे बधैया